नमस्कार. तर मी कोमल. मी आज क्लासचा डे 2 घेऊन आले आहे आपल्या फ्री मेहंदी क्लासचा आणि ह्याच्यामध्ये प्रॉपर डिटेलिंगमध्ये तुम्हाला नॉलेज द्यायचा मी प्रयत्न करते. तरी तुम्हाला हे क्लास कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आज आपण बघणार आहे खूप सारे बेसिक डिझाईन्स, म्हणजे बेसिक एलिमेंट्स वगैरे ते कुठे यूज होतात, कसे यूज होतात ते आपण स्टेप बाय स्टेप बघणारच आहे. तर चला क्लासला स्टार्ट करूयात. आज आपण बघणार आहे दुसरा दिवस फ्री मेहंदी क्लास आहे. आज आपण बेसिक एलिमेंट्स बघणार आहे. आता याच्यामध्ये काय काय येणार आहे आपण हे पुढे बघूयात. काल आपण कर्व लाईन बघितल्या होत्या, तर या कर्व लाईनचा वापर करून आपल्याला सर्कल ड्रॉ करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण सर्कल बघणार आहे. सर्कल काढताना या स्क्वेअरमध्ये बरोबर ह्या स्क्वेअरचा सेंटर घ्यायचा. पहिल्यांदा एक सरळ उभी लाईन काढायची आहे बरोबर ह्या स्क्वेअरच्या मध्ये, आणि एक आडवी लाईन काढायची आहे. बघा मी किती लाईटली ड्रॉ केलेला आहे. आणि हा जो स्क्वेअर आहे त्याचा हा मधला जो सेंटर आहे हा आपला स्क्वेअरचा सेंटर आहे, या बॉक्सचा सेंटर आहे. आता या सेंटर पासून आपल्याला सर्कल ड्रॉ काढायला सुरुवात करायचं आहे. सुरुवात करताना एक पहिल्यांदा छोटासा गोल काढायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने एक गोल काढायचा आहे. आता हा गोल जसा काढला आहे त्याच्या वरच्या साईडला बघा ही जी लाईन आहे तिथून हा अर्धवर्तुळ या साईडने काढायचा आहे आणि पुन्हा अर्धवर्तुळ या साईडने काढायचा आहे. समजतंय? पुन्हा अर्धवर्तुळ या साईडने, दोन्ही साईड अशा कव्हर करून घ्यायच्या आहे. डायरेक्ट जमत असेल तर डायरेक्ट तुम्ही ड्रॉ करू शकता. त्यासाठी सरफेसला कधीही लक्षात घ्या, लाईन काढताना आपण सरफेसवरून कोण उचलतो आणि डिझाईन काढताना म्हणजे कर्व लाईन जरी काढत असेल तर आपण सरफेसला कोण चिटकून ड्रॉ करतोय. आता बघा मी सरफेसवरून कोण उचलते, पेपरवरून कोण उचलून मी हा सर्कल ड्रॉ केला. आता माझ्या हाताला वळण आहे त्याच्यामुळे मला इझिली जमतंय. तुम्ही सुरुवातीला काढताना पेपरला चिटकून ही लाईन घ्यायची आहे. बघा मी 1 स्ट्रोक मध्ये काढते. जर तुम्हाला असे कोण पाहिजे असतील ऑर्गॅनिक कोण, तर आपला हा कोण 20 रुपयाला भेटत आहे. बघा अशा पद्धतीने सगळे सर्कल काढून घ्यायचे आहेत. असे सर्कल काढून घ्यायचे आहेत. आता याचं हे जे आहे ह्याला काय म्हणू शकतो आपण, सर्कल. ह्याचा पॅटर्न, हा पॅटर्न जो आहे तो मंडाला मध्ये यूज होतो, पुन्हा डिझाईन्स मध्ये याचा यूज होतो. आता आपल्याला बघायचं आहे वेवी लाईन. वेवी लाईन म्हणजे समुद्राच्या लाटा आपण लहानपणी वहीमध्ये बघा कशा काढायचो ड्रॉइंग बुक मध्ये, तशा पद्धतीने ह्या वेवी लाईन काढायच्या आहेत. ही पहिली जी वेवी लाईन आहे म्हणजे वळण आकृती ही रेष आहे, बरोबर एकाखाली एक काढायची आहे. अशा पद्धतीने ह्याला पण समुद्राच्या लाटा कशा असतात तशा रेषा म्हणू शकतो, वळण रेषा. एक 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 ही लाईन काढून घ्यायची आहे बरोबर खालच्या साईडला. आता आपण दुसरी जी लाईन बघणार आहे ती झिगझॅग लाईन असणार आहे. झिगझॅग लाईन काढताना बघा ह्याला मी झिगझॅग नाव देते, झिगझॅग लाईन. ही आहे वेव लाईन. व्ही शेप आहे, सरळ व्ही. बघा इथे बघा सरळ व्ही आणि उलटा व्ही. अशा पद्धतीने सगळे हे वेवी लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. जसं हार्टबीटचे रेट हे कसे येतात हार्टबीटच्या लाईन्स, त्या पद्धतीने हे झिगझॅग लाईन काढून घ्यायचे आहेत.
जसे आपण बोल्ड लाईन काढल्या किंवा प्लेन लाईन काढल्या तशा पद्धतीनेच ह्या लाईन ड्रॉ करायच्या आहेत, एकाखाली एक काढायचं आहे. हे बघा, हा पेपर आहे. या पेपरला मी इथे एक हलकीशी लाईन काढते. या लाईनवर असे हे झिगझॅग काढून घ्यायचे आहेत. जर तुम्ही मार्केटचे केमिकलवाले कोन यूज करत असाल तर त्याचं बिलकुलही तुम्हाला फिनिशिंग येणार नाही आहे किंवा त्यात मेहंदीमध्ये तुम्हाला एकदम पेपरला असं ऑइल सोडणार. त्यासाठी तुम्हाला जर चांगले आणि ऑर्गॅनिक मेहंदी कोन हवे असेल तर आत्ताच ह्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे मिनिमम 5 कोन आणि मॅक्सिमम कितीही तुम्हाला लागेल तेवढे तुम्ही कोन मागवू शकता. आणि हो, आपल्या कोनचा 100% चांगला रिझल्ट आहे आणि तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला हे कोन भेटतील. त्याचे डिलिव्हरी चार्जेस वेगळे असतील. तर 20 रुपयाला हा कोन असणार आहे आणि 23 ग्रॅम हा कोनचं मेजरमेंट असणार आहे. तर नक्की ऑर्डर करा आणि छान माझ्यासोबत छान फिनिशिंग यायला हवी असेल तर नक्कीच तुम्ही हे कोन ऑर्डर करा आणि तुमची पण फिनिशिंग छान करा. अशा पद्धतीने हे सगळ्या लाईन काढायच्या. आता ह्या काय झाल्या स्ट्रेट लाईन्स, ओके, हॉरिझॉन्टलमध्ये. आता आपल्याला वर्टिकलमध्ये काढायचे आहेत. वर्टिकलमध्ये आपण बघा ह्या अशा लाईन काढून घ्यायच्या आहेत उभ्या. वर्टिकलमध्ये लाईन काढताना पहिल्यांदा स्ट्रेट लाईन अशी घ्या कोनने आणि मग या लाईनवर आपल्याला अशा झिगझॅग लाईन ड्रॉ करायच्या आहेत. याचा यूज खूप होतो या झिगझॅग लाईनचा. अशा झिगझॅग लाईन कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. कंपल्सरी पूर्ण लाईन कंप्लीट करून घ्या. आता इथे आपण पाहणार आहे सर्कल प्लस स्पायरल. ओके, सर्कल प्लस स्पायरल काय आहे? पहिल्यांदा तुम्हाला एक सर्कल घ्यायचा आहे. सर्कल घेताना बघा पहिल्यांदा एक छोटासा गोल काढायचा आहे. त्यानंतर ना थोडासा ह्याच्यापेक्षा मोठा सर्कल काढायचा आहे. याच्यापेक्षाही इथे मोठा सर्कल घ्यायचा आहे. ओके, आता ह्याच्यापेक्षाही थोडा मोठा सर्कल घ्यायचा आहे. इथे बरोबर जमतोय. तर आता जेव्हा जमत नसेल तर पहिल्यांदा एक प्लस साइन घ्यायचा, अधिक चिन्ह काढून घ्यायचं. ह्या अधिक चिन्हाला चारी साईडने इक्वल असे डॉट करायचे, समांतर असे डॉट करून घ्यायचे चारी साईडने. मग इथे बरोबर ह्या साईडवरून ह्या साईडला एक कर्व घ्यायचा. जे आपण कर्व लाईन शिकलो 90 डिग्रीला इथं कर्व लाईन द्यायचा फर्स्ट क्लासमध्ये. सेम इथून कर्व ह्या कर्वला म्हणजे ह्या डॉटपासून ह्या डॉटला जॉईन केलं, ह्या डॉटपासून ह्या डॉटला जॉईन केलं आहे. सेम आता इथून अर्धवर्तुळ झालं आहे. सेम इथून सुद्धा अर्धवर्तुळ स्टार्ट करायचं आहे. बघितला कसा हा सर्कल क्रिएट केलेला आहे. याच्यापेक्षाही मला जर मोठा सर्कल काढायचा असेल तर मी पहिल्यांदा प्लस साइन घेणार, अधिक चिन्ह काढून घेणार. अधिक चिन्हाच्या चारी साईडला समांतर, मध्यपासून चारी साईडने समांतर हे डॉट घ्यायचे आहेत आणि इथून स्टार्ट करायचं आहे.
अर्धवर्तुळ इथून अर्धवर्तुळ काढलं, इथून सुद्धा अर्धवर्तुळ काढून घ्यायचं आहे. बघा कसा गोल झालेला आहे. आता स्पायरल काढायचे आहेत आपल्याला. स्पायरल म्हणजे एक चकलीचा आकार किंवा आपण चकली आकार म्हणू शकतो ह्याला. चकली आकार काढताना बाहेरून आतल्या साईडला अशी चकली काढायची आहे, बाहेरून आतल्या साईडला. मी काय केलं पहिल्यांदा इथेच याला आपण स्पायरल नाव देऊयात. याला आपण स्पायरल म्हणतो. ओके, स्पायरल. आता हे स्पायरल काढताना आपल्याला चकलीचा आकार जसा आपण काढतो तसा काढायचा आहे. चकली बाहेरून आतून बाहेरच्या साईडला आपण काढतो, तर हे चुकीची पद्धत आहे. ओके, कधी पण चकली काढताना बाहेरून आतल्या साईडला काढायची आहे. आता ही चकली काढताना मी काय केलं, पहिल्यांदा एक सर्कल घेतला. बघा स्टेप बाय स्टेप चाललेलं आहे. आपण बाहेरून समांतर अंतर घेऊन, हे बघा इथून थोडासा गॅप घेतला आणि गॅपमधून आतल्या साईडला एक वळण काढलं आणि पुन्हा आतल्या साईडला टर्न केला. 1 ते 2 वेळाच आपण आतल्या साईडला टर्न करायचं आहे, जास्त वेळा करायचं नाही. त्याच्याने काय होतं, तुमचे समांतर स्पायरल्स नाही आहेत. हे बघा हे 3 वेळा मी टर्न केलाय. 3 पेक्षा जास्त वेळा टर्न नाही करायचा. आणि काढताना बाहेरून आतल्या साईडला काढायचं, आतून बाहेरच्या साईडला काढायचं नाही. आणि काढताना बघा एका डायरेक्शननी स्टार्ट करायचं कोणत्याही. आता मी या डायरेक्शननी स्टार्ट करतेय. ओके, तुम्ही काढताना असे उलटे नाही काढायचे. असे बघा किती चुकीचे दिसत आहेत. स्पायरल काढताना या टाइप मध्ये काढायचे आहेत. याला आपण स्पायरल म्हणतो. मी तुम्हाला खूप छान आणि सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला एकदम मी सोप्या भाषेत शिकवायचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला याच्यामध्ये अजून काय शिकायला आवडेल, अजून कोणत्या आता आपण डॉट्स पाहणार आहोत. फर्स्ट, सेकंड, थर्ड. याच्यामध्ये आपण डॉट्स पाहणार आहे. डॉट्स मध्ये बघा पहिल्यांदा डॉट्स घेताना कोनला प्रेशर द्यायचे. डॉट काढताना असं कधीच डॉट काढायचा नाही. डॉट काढताना एका ठिकाणी कोन ठेवायचा आणि अंगठ्याने प्रेस करून कोन दाबून घ्यायचा आहे. बघा दाबला. आता पुन्हा एकदा प्रेस केला, कोन डॉट मोठा होत गेला. आता बघा मी पहिल्यांदा एक छोटा डॉट देते. हलकंसं फक्त कोनमध्ये थोडंसं प्रेशर दिलं, अंगठ्याने कोन दाबला तर बघा इथं छोटासा डॉट येतोय टिपवर. तर आता मी काय करते, इथं हलकासा ठेवते. पण हा फिनिशिंगने दिसतोय का? नाही. तर फिनिशिंगने दिसण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कोन सरफेसला चिटकवायचा आहे आणि हलकासा प्रेस करायचा आहे. आता काउंटनुसार बघूया. फर्स्ट एकदम हलकासा डॉट दिला, त्यानंतर कोनला अजून प्रेशर दिलं, म्हणजे सेकंड्सवर करू. 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 5 1 2 3 5 6 1 2 3 5 7 1 2 3 5 6 7 8. ओके, अशा पद्धतीने हे डॉट्स मी पुढे पुढे केलेले आहेत. काही जण काय करतात, आता हा जो डॉट आहे तो असा काढायचा प्रयत्न करतात. ओके, बघा फिनिशिंग दिसतंय का? आणि ह्या डॉटचं फिनिशिंग बघा कसं दिसतंय. हे असे डॉट तुम्हाला आले पाहिजेत. समजलं? 1 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 5. जितकं मी जास्त प्रेशर देईल तितके हे सुंदर डॉट्स येणार आहेत. आणि गोल अशा पद्धतीने हे काढायचे. सरफेसला कोन चिटकवायचा आणि तो प्रेस करत असे हे डॉट काढून जायचे. समजलं डॉट्स? आता आपण पाहणार आहे स्कॅलप्स. आता याला मराठीतून काही शब्द नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला हे शब्द पाठ करून घ्यायचे आहेत, कशाला काय म्हणायचं आहे आणि हे ड्रॉ करायचं आहे. आता आपण पहिल्यांदा काय बघितलं होतं, सर्कल. आता आपण सर्कल पाहिला होता, तो सर्कल काढून घेते मी. या सर्कलचे 4 भाग करते, असे 4 लाईन काढल्या आणि इथे स्कॅलप स्टार्ट करायचे. स्कॅलप्स म्हणजे काय, एक लाईन ड्रॉ करते मी. यू शेप म्हणजे हा स्कॅलप्स, याला आपण स्कॅलप म्हणतो. यू शेप काढायचा आहे.
पहिल्यांदा जर तुम्हाला डायरेक्ट यू शेप नसतील जमत तर पहिल्यांदा एक खालच्या साईडला एक डॉटिंगने लाईन घ्यायची आहे आणि उभा यू शेप काढायचा आहे. उभा, हे बघा हे उभे शेप आहेत. कधीही असे गोल स्कॅलप्स काढायचे नाही. ही लाईन आहे, हे एकदम चुकीचं आहे. काढताना यू शेप असे उभे पाहिजे आणि एका लाईनमध्ये असे काढलेत. आता मी तुम्हाला याच्यापेक्षा छोटे स्कॅलप्स कसे काढायचे ते सांगते. या यू शेपचा वापर करून, व्ही शेप नाही किंवा हाफ सर्कल नाही, हे दोन्ही यूज करायचे नाहीयेत. आता इथून स्टार्ट केलं लाईन पासून इथं यू शेप आणि बघा 1 स्ट्रोक मध्ये कसा मी हा कंप्लीट करते. अशा पद्धतीने ह्याला काय म्हणतो आपण, स्कॅलप्स. आता या स्कॅलप्स काढताना मला हे स्कॅलप्स हे मी लाईनवर काढलेत. आता मला हे स्कॅलप्स सर्कलवर काढायचे आहेत, या सर्कलवर. तर या सर्कलवर काढताना मी इथून स्टार्ट करते, स्टॉप, पुन्हा इथून स्टार्ट करते, स्टॉप, स्टार्ट, स्टॉप, स्टार्ट आणि स्टॉप. आता हे काय झालेलं आहे आपलं सर्कल प्लस स्कॅलप्स. ओके, आता आपण इथे नाव देऊया सर्कल प्लस स्कॅलप्स इक्वल टू असा छोटासा असा गोल घ्यायचा आहे. छोटा घ्या किंवा असा थोडासा मोठा घ्या आणि वरच्या साईडला आपण हा असा फुलाचा शेप बनतोय बघा. जर तुम्ही इन केस जर तुम्ही हे मध्ये 4 सर्कल लाईन्स नाही घेतल्या तर तुमचा ना जो सर्कल आहे ना तो असा होणार. तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला लक्षात येईलच, हे असं होणार. हा कुठल्या डायरेक्शनला चाललाय, अपवर्ड डायरेक्शनला. असं नाही, हे पूर्ण स्ट्रेट गेले पाहिजेत, सरळ डायरेक्शनला. बघा इथून जरी मी स्टार्ट केला तरी हा स्ट्रेटच येतो. इथून जरी स्टार्ट केला तरी बघा किती सुंदर असं हे फ्लावर क्रिएट झालेला आहे. तर हे काय झालं सर्कल प्लस स्कॅलप्स. अशा पद्धतीने आपल्याला हे काही बेसिक काही गोष्टी आहेत ह्या समजून घ्यायच्या आहेत. आता इथे बघूयात आपण स्पायरल प्लस स्कॅलप्स. स्पायरल प्लस स्कॅलप्स. आता इथे स्पायरल प्लस स्कॅलप काढूया. स्पायरल म्हणजे चकलीचा आकार. आता या चकलीच्या आकाराला स्पायरल्स, ओके, या स्पायरलच्या आकाराला आपल्याला स्कॅलप्स जॉईन करायचे आहेत. आता स्पायरल काढताना पहिल्यांदा थोडासा मोठा शेप घेतेय आणि ह्याच्या भोवताली आपल्याला यू शेप काढायचा आहे. बघा ही स्टार्टिंग लाईन आहे, ही एंड लाईन आहे. इथून मी स्टार्ट केलं, एंड लाईनला टच केलं. इन केस तुम्ही एंड लाईन पासून जरी स्टार्ट केलं तरी चालेल. एंड लाईन टू स्टार्टिंग लाईन बघा इथून सुद्धा केलं तरी ते इक्वल असेल, कारण की आपण मेजरमेंट सहित आपण हा स्पायरल प्लस स्कॅलप ड्रॉ करायचा प्रयत्न केलेला आहे. आता स्पायरल प्लस डॉट. स्पायरल म्हणजे हा चकलीचा आकार, डॉट म्हणजे हा डॉट. आता स्पायरल च्या बरोबर सेंटर मध्ये इथे डॉट घ्यायचा आहे. ओके, आणि याच्यामध्ये जर तुम्ही स्पायरल प्लस डॉट घेणार असाल तर लक्षात घ्या तुम्ही असे कोणत्याही प्रकारचे असे उलटे सुलटे काढायचे नाहीयेत. एका डायरेक्शननी तर एका डायरेक्शननी स्टार्ट करायचं आहे. आणि मध्ये प्रॉपर डॉट. आता एक्झाम्पल स्क्वेअर स्पायरल. अशा पद्धतीने तुम्हाला कधी कधी काढायला लागतील. आपण चेक्स पॅटर्न मध्ये बघणार आहे. असे पहिल्यांदा एक स्क्वेअर काढायचा, आतल्या साईडला असे लाईन्स देऊन चकलीचा आकार ड्रॉ करायचा आहे.
पहिल्यांदा बॉक्स काढायचा आणि ह्या बॉक्सच्या बाहेरच्या साईडला हा आतल्या साईडला पुन्हा एक लाईन अशा पद्धतीने हे स्क्वेअर स्पायरल ड्रॉ करायचे आहे. आता इथे दाखवते ट्रायंगल स्पायरल बघा. पहिल्यांदा एक त्रिकोण काढायचा आहे. या त्रिकोणात आपल्याला स्पायरल काढायचा आहे. त्रिकोण आणि मग आतल्या साईडला हे अशी लाईन. ओके, हा काय झाला ट्रायंगल स्पायरल. तर मित्रमैत्रिणींनो, आज आपला क्लासचा डे 2 कंप्लीट झालेला आहे. आपल्याला पाया मजबूत करायचा असल्यामुळे तुम्हाला इन डिटेल मी सगळ्या गोष्टी तिथल्या तिथं क्लिअर करते. जर जिथे तुम्हाला समजत नसेल तिथे तुम्ही मला कमेंट करा. इन्स्टाला तुम्ही तुमचा होमवर्क सेंड करा. मी इन्स्टाला सगळ्यांचे होमवर्क चेक करते आणि जिथे कुठे डाऊट वाटत असेल तर कमेंटवर मी तर आहेच तुम्हाला उत्तर द्यायला. आणि गाईज तुम्हाला सांगते, हा कुठेही फ्री क्लास भेटणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या 10 डिझाईनपर्यंत पैकी तुम्हाला जो समजला नाही आहे तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला पुन्हा शिकवेल. आणि आता ही वेळ आलेली आहे तुम्हाला घरी बसून पैसे कमवायचे, स्वतःला सिद्ध करायचे. तर आता हा चान्स तर घालवू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन क्लिक करा. आणि मुळात ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा चॅनल जाऊ द्या. थँक्यू एव्हरीवन. बाय बाय.